एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झालाय। मतीनने अनेक महिलांचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल केल्याची माहिती आहे। निदा खानला आसरा दिल्याच्या आरोपामध्ये मतीन पटेलवर गुन्हा दाखल झालाय। कोणत्याही क्षणी मतीन पटेलला अटक होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर मधला एमआयएम नगरसेवक मतीन पटेलचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या कथित अश्लील व्हिडिओमध्ये मतीन पटेल एका महिलेवर हवं ते कृत्य करावं यासाठी जबरदस्ती करताना दिसतोय। मतीन पटेलनं अनेक महिलांचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा पोलिसांना संशय। पोलिसांनी मतीन पटेलचा मोबाईलही जप्त केलाय। टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला मतीन पटेलने आसरा देण्यासाठी मदत केली होती। टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान तिचे आई वडील, मावशी आणि भावासह छत्रपती संभाजीनगर मधल्या नारेगावमध्ये राहत होती। या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत संजय शिरसाट यांनी मतीन पटेलसह इम्तियाज जलील यांच्यावरही आरोप केले। निदा खान सारख्या शेकडो महिला महाराष्ट्रात नाही तर देशभर पसरलेल्या असाव्यात असा आमचा अंदाज आहे। दंगली घडणं किंवा दमदाटी करणे आता हे प्रकार तिथे वाढणार आहेत। म्हणून पोलिसांनी सतर्क राहून यांच्यावर नजर ठेवून या इम्तियाज जलील सारख्या लोकांना पहिले अटक करून कायद्याचा बडगा त्यांना दाखवला पाहिजे। सरकारमधल्या मंत्री आहेत, इतके दिवस आरोपी का सापडला नाही या संदर्भामध्ये त्यांनी वास्तविक पाहता कुठेतरी खुलासा करण्याची आवश्यकता आहे। आणि इतके दिवस तुम्ही त्याच शहरात राहतात, मंत्रिमंडळातले मंत्री आहेत, तुम्ही झोपा काढत होते का यांना इतके दिवस पकडून देण्यामध्ये आणि या प्रकरणाला हवा घालण्यामध्ये आपलं कुठे त्यामध्ये प्रोत्साहन होतं का, अशा बाबी यातून उपस्थित होतात। निदा खानला आसरा दिल्याच्या आरोपात मतीन पटेलवर गुन्हा दाखल झालाय। कोणत्याही क्षणी मतीन पटेलला अटक होण्याची ही शक्यता है। ये तो जो आरोप लगा रहे हैं उनको प्रूफ करना पड़ेगा कोर्ट में बियॉन्ड रीजनेबल डाउट। उस वक्त तक किसी को आप आरोपी नहीं करार दे सकते और जो भी ये इल्जाम लगा रहे वो सिर्फ एक नफरत की बुनियाद पर इल्जाम लगा रहे।